तुमचे पण मुलं पालक पराठे खात नसन, पालक जर खात नसन तर पालक पराठे असे बनवा एकदम लसलशीत झालेले आहेत, कुरकुरीत झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम छान झालेले आहेत आणि आपण जे शेप म्हणू ते बनवता येतात. चला तर मग पहा कसे झाले आहेत. एकदम छान दिसणारे एकावर एक टाकत आहे मी पाहू शकता तुम्ही. जे शेप बनवायचे आपण ते बनवू शकतो. लहान काय मोठ्याला पण तोंडाला पाणी सुटेल असे पराठे झालेले आहे. चला तर रेसिपीला सर्वात पहिले इथे मी ना पालक छान निवडून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 2 जुड्या आहेत. पराठा वगैरे करायचा असला तर थोडी जास्तच पालक घ्यायची कारण घरात 4-5 जण तरी असतातच. आता जेव्हा निवडतो ना आपण तेव्हा अशी पूर्ण निवडायची. काड्या वगैरे त्याच्या पूर्ण घ्यायच्या. म्हणजे त्याचं पोषण आपल्याला सर्व मिळते. आता हे स्वच्छ धुवून घेतलेली निवडून पण घेतलेली आहे. 2 जुड्या आहेत. आता याला मिक्सरमध्ये बारीक करून घेते छान लगे. एका वेळेस होत असेल तर एका वेळेस करायचं. नाहीतर मग 2 वेळा फिरून घ्यायचं. चला तर मग बारीक करून घेते. तर इथं अशा प्रकारे मी ना पालकचा पेस्ट बारीक केलेला आहे. इथे एक वेळा नाही झालं तर मी दुसऱ्यांदा पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घेतली पालक. आता हे पालकमध्ये ना तुम्ही ताटामध्ये, कोपरमध्ये कशामध्ये घेऊ शकता. मी इथं कटोऱ्यात घेतलेली आहे. तर सर्वात पहिले ना अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. तुम्ही टाकू शकता, नाहीतर स्किप पण करू शकता. मी घेतलेला आहे. आता इथं जेवढी हळद लागेल तेवढी मी इथं हळद टाकलेली सर्वात पहिले. आता त्यानंतर टाकू जिरं. जिरं थोडंसं जास्त टाकलं ना तर एकदम स्वाद मस्त येतो. त्यानंतर टाकते इथं मी चटणी, लाल चटणी. तुम्ही इथं मिरच्याचा पेस्ट पण टाकू शकता. पण मी इथं कलर छान येण्यासाठी ना चटणीच ॲड केलेली आहे. त्यानंतर इथं हातावर चुरून घेतलेला होता ओवा, तो वाटीत भरून ठेवला. आता इथं तो पण टाकत आहे. ओवा पण 1 चमच आहे. आता इथं आपलं एवढं टाकणं झालेलं आहे. त्यानंतर टाकते इथं चवीपुरतं मीठ. मीठ थोडंसं जसं चव लागेल ना तसं टाका. कमी पण पडलं ना तर पराठा एवढा खास लागत नाही. आता यानंतर पीठ टाकते. जसं-जसं आपल्याला पीठ लागेल ना तसं-तसं यात ॲड करायचं आहे आपल्याला. कारण जेवढी आपण पालक घेतलेली आहे ना तेवढंच आपण पीठ त्याला जेवढं लागणार आहे ना तेवढंच घेणार आहे. यात पाणी ॲड करणार नाही आहे. कारण आपल्याला फक्त पालकचे पराठे करायचे आहेत. जास्त मी पाणी यात म्हणजे काहीच ॲड नाही केलेलं. फक्त जेवढी पालक वगैरे मी बारीक करून घेतली होती मिक्सरला तीच आहे. आता इथं आपण सगळं मसाला वगैरे टाकला ते एकत्र केला. आता यानंतर आपल्याला इथं घालायचं आहे लसणाचा पेस्ट. तर लसूण असं कुटूनच घ्यायचं आहे. बारीक करायचं नाही मिक्सरला. असंच खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे. कारण जेव्हा खातो ना तेव्हा दाणे लागतात ना एकदम मस्त आणि झकास लागते. त्यानंतर कोथिंबीर इथं ॲड केलेली आहे. आता तुम्हाला जर वाटलं तुम्ही जे पीठ मळायचं इथे मशीन त्यात पण करू शकता किंवा हातानं पण मळू शकता. इथं मी हातानं मळत आहे. पाहू शकता. आता इथं पीठ थोडंसं कमी पडलेलं आहे. थोडं पातळ वाटत आहे मला बॅटर. मी इथं 2 पळ्या घेतलेलं आहे पीठ. आता छान चुरून हुंडा तयार झालेला आहे. आता ही तेलाची पॅकेट होतं माझ्याकडे. आता तेल वापरायचं काय तर ह्यालाच कट केलं असं चौकोनी आणि ह्याच्यात असं रॅप करून टाकलं. कारण त्यात तेल खूप असते. तर इथं छानपैकी 10-5 मिनिटं ठेवून द्यायचे आहेत. अगर लगेच करायचं असेल तरी पण करू शकता. काही अडचण नाही. पण असं मुरलं ना तर एकजीव होते सर्व मटेरियल त्यातलं. तर इथं ठेवून देते. तर इथं आपली कणिक पण अशी छान पराठ्यासाठी रेडी झालेली आहे. इकडं पीठ घेतलं लावायला. इथं मी पहिला पराठा करून दाखवते. जसा आपण लाटतो तसाच लाटायचा. जास्त घट होऊ द्यायची नाही कणिक. म्हणजे आपला पराठा नरम येणार नाही नाहीतर. जसे आपण घरी मारतो तशीच मारून घ्यायची. आता थोडंसं पीठ वगैरे लावून सगळं लाटून घेतली गोल. ती पाहू शकता एकदम छान झालेली आहे. आता परतून घेतली. मग छान भाजलेली आहे. थोडासा लालसर कलर द्यायचा. एकदम छान दिसते. आता पुन्हा एकदा चौकोनी करायची सांगते पोळी. जेव्हा की आपण लाटून घेतो तशीच लाटून घ्यायची. आजूबाजूचे जे फारसे असतात ते पलटून घ्यायचे आणि त्याला चौकोन याचा शेप द्यायचा आणि मग त्याच्यानंतर अद्दर-अद्दर हाताने असं लाटून घ्यायचा. थोडंसं पीठ लावायचं. चिटकत असेल तर थोडं पीठ लावायचं, नाहीतर कमीच लावायचं, नाहीतर लाल होते मग आपला पराठा जळतो. असा छान तयार झालेला आहे. आता तवा पण छान गरम झालेला आहे. तसाच पराठा तव्यावर टाकलेला आहे. एका साईडतून पलटून घ्यायचा लगेच. काळा होऊ द्यायचा नाही. आता पलटवल्यानंतर इथं गॅस थोडासा मोठा करायचा. म्हणजे आपला गॅस पहिले आपण बारीक केला होता. पाहू शकता. असा पलटून घेतला. आता डबल पलटून घ्यायचा आहे आणि छान तेल लावायचं तेलात. तेल लावला की एकदम चमचमीत दिसते. बनवताना तोंडाला पाणी सुटते. तुम्ही पाहू शकता. आता पलटून घेते मी. इतका छान झालेला आहे, छान भाजलेला आहे. बारीक गॅसवर भाजला ना तर अंदरून भाजला जातो. तर आता दुसरा पण पराठा आपण करून घेऊ. आता इथं ट्रायंगल शेपचा करायचा आहे. तर अशा प्रकारे ट्रायंगल शेपचा आपला पराठा तयार झालेला आहे.
ट्रायंगल शेप सिंपल आहे, कसा पण करू शकतो. तर इथे छान असा भाजलेला आहे. तेल वगैरे लावून घ्यायचं. हा पण पराठा आपला बहुतेक तयारच झालेला आहे. मुलांना शाळेत देताना पण असे पराठे जर शेपचे दिले ना, तर ते खूप आवडीनं खातात आणि आपल्याला पण बनवायला छान वाटते. मुलं खुश, तर आपण खुश. झाला इथं माझा हा पराठा तयार. तुम्ही पाहू शकता. आता बनवते मी पराठा हार्ट शेपचा. हार्ट शेप पण मुलं खूप आवडीनं खातात. तर हार्ट शेप हा चाकूच्या साहाय्याने करून घेतलेला आहे मी. गोल केली आणि त्यानंतर हार्ट शेप बनवलेला आहे. आता भाजून घेते. बारीक गॅस केलेला आहे. त्यानंतर पलटून घेतलेला आहे. आता थोडंसं तेल लावायचं म्हणजे आपला पराठा नरम राहील. डब्यात देण्यासाठी एकदम नरम राहते. तेल वगैरे थोडं जास्त लावलं ना, तर एकदम नरम राहते डब्यात द्यायसाठी. तर असा छान झालेला आहे. दुसऱ्या साइडकडून पण आपण तेल लावून घेऊ. असा लालसर कलर आलेला आहे. एकदम छान सगळे पराठे माझे इथं तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता असा फुगलेला पण आहे. 2 लेयर पण झालेले आहेत त्याच्यात. आता हे हार्ट शेपचा पराठा, हे ट्रायंगल शेपचा पराठा आणि ह्याच्यानंतर स्क्वेअर शेपचाच पराठा, नंतर सर्कल शेपचा पराठा. असे शेप जर आपण डब्यात दिले ना, तर मुलं पालक न आवडणारे पण मुलं पालक खातील. पालक पराठे असे छान तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.